स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे संडे आणि अन्वीला सुद्धा आज सुट्टी आहे। तर आजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि सबस्क्राईब शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल। तर चला व्हिडिओला करते सुरुवात। गुड मॉर्निंग। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर इथं आता सकाळचं रुटीन चालू आहे। स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आणि आता पूजा करायची होती, पण अन्वी काय अजून उठलेली नाही। आज संडे असल्यामुळे मी पण नाही तिला उठवलं, कारण रोज लवकर उठायचं घाई ते म्हटलं आज निवांत तिला उठू दे, कधी उठायचं तेव्हा। तर हे इथलं आता मी आवरत होती, तर इथं डाळ सांडली माझ्याकडून, तर ते आता भरून ठेवते। तर आता किचनवरचं तर आवरायचं आहे, पण म्हटलं आधी पूजा करून घ्यावी। तर तोपर्यंत म्हटलं जरा पुसून वगैरे घ्यावं आणि मी उठेपर्यंत थोडासा टाईम भेटला तर मग रोजच घाई गडबडीत राहून जातं आणि स्कूलचं टायमिंग लवकर असल्यामुळे सगळं आवरावं लागतं पटपट आणि नंतर मग काय होतच नाही। मग त्यासाठी म्हटलं आज भांडी घासायच्या आधीच हे जरासं पुसून घ्यावं रॅकवरचं, कारण एवढं तेवढं काही सांडलेलं असलं पुसून छान वाटतं आणि स्वच्छ पण होतं आणि टायमिंग पण होतं। आज सगळं मी निवांत काम करणार आहे, काय आज घाई गडबडीत नाही, कारण स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे, तर दुपारपर्यंत होऊन जाईल हे सगळं काम। तर चला आता हे पटपट आवरून घेते। आणि आज खूप दिवसांनी मी साडी नेसलेली आहे, कारण अन्वीला सोडायला जायचं म्हटलं की चिखल वगैरे खूप आहे रस्त्याला आणि मग साडी पकडायची का अन्वीला पकडायचं हेच कळत नाही, त्यासाठी मी साडी नेसत नाही। तर आज सुट्टी होते म्हणून म्हटलं आज नेसावी, कारण मला आवडते साडी, पण आता सवय नसल्यामुळे ते काय होतं काम सुचत नाही, पटपट आवरत पण नाही त्या साडीमुळे। तर चला आता पटपट आवरून घेते। तर आता मी रॅकवरचं वगैरे आवरलेलं आहे आणि भांडी अजून घासायचे आहेत। मी आता काही भांडी घासली नाहीत लगेच, तर म्हटलं आमच्या दोघीचा नाश्ता वगैरे झाल्यानंतरच भांडी घासावी आणि मी पण नाही नाश्ता केला, म्हटलं अन्वीसोबतच नाश्ता करावा। तर तुम्हाला हॉलमध्ये दिसतच असेल अन्वी झोपलेली, तर तिला आज निवांत झोपून देते आणि माझं तोपर्यंत कामसुद्धा आवरून घेते। तर आता हे बेड बनवेपर्यंत असाच घरात बेडरूममध्ये पसारा राहणार आहे। तर हे बघा अन्वीने किती सारी ह्या कप्प्यात खेळणी भरलेली आहेत। तर आता कालच तिला बुक्स भेटलेत, तर झाला 4-5 दिवस झालं ते जाऊन। तर तिच्या टीचर म्हटलं तिला बुक्स घ्या, कारण तिला आता बुक्समधलं सगळ्यांसोबत शिकवायला चालू करायचं आहे। तर मग कालच मी आणल्या बुक्स, तर त्या बुक्सला जागाच नव्हते, तर म्हटलं आता हा कप्पा रिकामा करावा, म्हणजे तिचे बुक्स आणि बॅग वगैरे बसतील त्याच्यात, तर त्यासाठी हा कप्पा मी रिकामा केलेला आहे। तर चला आता बेडरूममधलं सुद्धा आवरून घेते, म्हणजेच की परत बाकीचं पूजा वगैरे घरसुद्धा झाडायचं आहे, फरशीसुद्धा पुसायची आहे, पण हे बुक सारख्या इकडं तिकडं पडतात आणि मग खराब होतील, त्यासाठी म्हटलं एका साईडला ह्या कप्प्यात बसतील। आणि अन्वीला सारखं दिसलं ते बघत बसण्यासाठी सारखं घेते, अजून काही तिला एवढं समजत नाही, पण सांगावं लागतं। तर चला आता हे सगळं आवरून घेते। भेटलेले आहे बुक्सला तर जागा एवढ्या मुलांच्या किती साऱ्या बुक्स आहेत। जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा एवढ्या मोठ्या बुक्स असायच्या, पण आता सिनियर KG ज्युनियर KG पासूनच एवढ्या मोठ्या बुक्स चालू झालेत। तर चला, तर झालेलं आहे इथलं तर आवरून। तर आता हे बाकीचं साईडचं सगळं आवरून घेते आणि नंतर मग अन्वीला उठवते, कारण खूप उशीर पण झालेला आहे आणि मला घर झाडून पूजासुद्धा करून घ्यायची, कारण पूजेला खूप उशिराने पण नाही करू वाटत, ते बरोबर नाही दिसत।
तर चला आता 9:15 झालेत आणि अन्वीला आता उठवते, कारण खूप उशीर दारामध्ये हातरून असलेलं नाही छान वाटत आणि उदास उदास वाटतं आणि काम पण लवकर झालं म्हणजे बरं वाटतं, पूजा वगैरे. तर चला आता तिला पण उठवते. मग आता हॉलमध्येच झोपलेली होती आणि देवघरसुद्धा हॉलमध्येच आहे, त्यामुळे पूजा काय करता आली नाही लवकर. तर आता तिला उठवते आणि तिला नाश्ता वगैरे देते आणि मग मी पूजा करायला घेते, कारण अजून फरशीसुद्धा पुसायची आणि घरसुद्धा झालेलं नाही. तर आज खूप लेट झाला आणि मी पण तिला काही घाई केली नाही उठायची. तर चला आता ती पण उठलेली आहे. आता हे अंथरुणे काढून घेते आणि घर झाडून घेते. तर रोजचीच घाई गडबड असते, त्यामुळे काय एवढं व्यवस्थित असं घरातलं आवरता येत नाही आणि मग नंतर काम झाल्यानंतर पण आवरू वाटत नाही. त्यासाठी मग म्हटलं आज काय निवांतच करायला येईल, कारण रोज रोज घाई मग एका दिवशी तरी थोडासा आराम पाहिजे. आणि त्यासाठी मग माझं पण आज निवांत चाललेलं आहे. आणि तुमच्या काही ताईंच्या कमेंट असतात की तू घर छान ठेवते, अगदी नीटनेटकेपणाने ठेवते. तर ह्या कमेंट वाचून मला अजून छान वाटतं, कारण कोणतर आपल्या कामाचे कौतुक करते असं वाटतं. तर थँक्यू त्या ताईंना. दोघी तिघींनी कमेंट केली होती की छान आहे घर आणि तू छान ठेवते, स्वच्छता ठेवते. तर चला आता घरसुद्धा झाडून घेते आणि नंतर मग अन्वी आता बेडरूममध्ये बसले. एका साईडला चटई वगैरे टाकून दिलेले आहे आणि तिला बसवले. तिला आता ॲपल खायचं होतं, त्यामुळे मी आता लगेच काही चहा बनवलेला नाही आणि आता म्हटलं पूजा झाल्यानंतरच चहा बनवावं, म्हणजे मला पण पिता येईल आणि तीसुद्धा चहा दूध पिऊन घेईल. तर चला आता घर तर झाडून झालेलं आहे, आता फरशी पुसून घेते. तर कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही होम टूर द्या. तर लगेच काही नाही देणं होणार, कारण सगळं मग सामान वगैरे लावल्यानंतर आणि जरा होम डेकोर केल्यानंतरच म्हटलं हे होम टूर द्यावे, म्हणजे बघायला पण छान वाटेल आणि मला पण जरा बरं वाटेल. कारण अजून हॉलमध्ये वगैरे काही केलेलं नाही आम्ही. सेट TV युनिट बनवायचं आहे, पण बरंचसं काम राहिले. पण आम्ही अन्वीच्या स्कूलसाठी लवकर इथं आलो, शिफ्टिंग केली. म्हटलं हळूहळू होईना तिथं राहूनच आपण काम करून घ्यावं आणि नंतर मग सगळं काम वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला मी नक्की होम टूर देईल. तर चला आता फरशीसुद्धा पुसून झाली आणि आता पूजा करून घेते. तर हे बघा पूजासुद्धा झालेली आहे आणि मी पूजा करताना काही पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि एडिटिंग वगैरे करते मी. पण नंतर मग जेव्हा अपलोडिंगला लावेल ना तेव्हा मग 2GB पण नेट पुरत नाही, त्यामुळे मग असं मला छोटे व्हिडिओ बनवावे लागतात. आणि वायफाय वगैरे नसल्यामुळे मी जेवढा मोबाईलमध्ये आहे तेवढ्याच ॲडजस्ट करून घेते. तर चला आता दिवाबत्ती करून घेतली आणि रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि आता फुलं आणलेत मी काल, तर म्हटलं फुलंसुद्धा वाहून घ्यावी. तर बघा ना किती छान वाटतं घरात पूजा वगैरे झाल्या नंतर. आणि मगाशीपासून मला असं वाटायचं आणि मी कधी उठते आणि मी पूजा कधी करते, कारण छान वाटतं घरात. दुसरं काही काम राहिलं तरी चालेल, पण पूजा सकाळ झाली म्हणजे छान वाटतं, प्रसन्न पण वाटतं आणि दुसरं कामसुद्धा करायला उल्हास येतो. तर चला आता झालेली आहे पूजा करून आणि फुलंसुद्धा वाहिलेली आहेत आणि मी केलेली पूजासुद्धा बऱ्याच ताईंना आवडते. तर त्यासाठी मी पूजेचा व्हिडिओ दाखवते ब्लॉगमध्ये. तर चला आता फुलं वाहून घेते. तर पूजा वगैरे झालेली आहे आणि घरातलं काम सगळं बाकी आहे. फक्त आता घर झालं आणि फरशी पुसून पूजा अगोदर केली आणि नंतर मग निवांत आपलं म्हटलं दिवसभर घरातलं काम करता येईल. आणि अन्वीसुद्धा आज उशिरा उठली, कारण आज संडे असल्यामुळे ती पण उशिरापर्यंत झोपली आणि तिला पण मी नाही उठवलं. म्हटलं रोज घाई असते आणि मग आज निवांत चाललेलं आहे आणि तिचं पण निवांत चाललेलं आहे आणि माझं तर चाललेलं आहे. तर चला आता पूजा तर आवरून घेतली, आता घरातलं कामसुद्धा आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर चला पूजा तर झालेली आहे करून आणि आता चहा बनवायला ठेवलेला आहे. तर अन्वीला सुद्धा चहा दूध द्यायचं आणि मी पण नाही घेतला सकाळ उठल्यापासून चहा. तर आता घेते आणि रोजचंच काम असतं, घाई असते आणि रोजचंच तेच काम चालू असतं, त्यामुळे म्हटलं आज जरा निवांतच करता येईल. तर हा बघा मी चहा बनवलेला आहे, फक्त नुसता दुधाचा आज चहा बनवलेला आहे आणि अन्वीला थोडासा चहा ओतला आणि थोडीशी साईसुद्धा होते, तर मग म्हटलं वरनं टाकलेले आहे. तर चला या चहा प्यायला.
तर चला आम्ही दोघी पण चहा पिऊन घेतो. तर अन्वीचं बघा काय चाललेलं तुम्हाला दाखवते. पूर्ण बुक्स नोटबुक्स फाडलेली आहे आणि तिचं खेळ चाललेला आहे. नोटबुक काही जुनीच आहे पण आताच मी घर वगैरे झालेलं आणि फरशी पुसून घेतलेलं, परत नंतर तसाच पसारा झालेला आहे आणि तिलासुद्धा आंघोळ घालायचे. ब्रश वगैरे केलेला आहे तिने. तर चला आता भांड्याची बारी लागलेली आहे. स्वयंपाकाची आणि नाश्त्याची आता एकदाच घासून घेते म्हणजे दिवसभर टेन्शन नाही. आणि किती काही सुट्टी वगैरे असली तरी आपल्याला काही कधी सुट्टी भेटणार नाही. भांडी घासायची ती घासावीच लागणार. तर चला आता भांडीसुद्धा घासून घेते आणि अन्वीला नंतर मग आंघोळ घालते, कारण अन्वी आता खेळण्याच्या नादी लागलेली आहे. तर म्हटलं आता आपलं तोपर्यंत काम आवरून घ्यावं. आता काही झालेलं आहे घरातलं काम, फक्त आता कपडे धुवायचे. तर अन्वीला आंघोळ घातल्यानंतरच कपडे धुते निवांत. आणि कपडेसुद्धा खूप आहेत आणि आज भांडीसुद्धा खूप होते. तर चला आता पटपट अशी घासून घेते. तर रोज उठलं की सुटलं तेच काम करावं लागतं आणि आज मला खूप कंटाळा आलता आणि त्यात मी साडीसुद्धा नेसलेली, त्यामुळे मला आज काही काम करायला मूड पण नव्हता. पण केल्याशिवाय काही भाग नाही, कारण नाही केलं तरच आपलं मग उगाच ते घरात पसारा राहतो आणि मला काही जमत नाही. ते एकदा काम झाल्यानंतर मग मी निवांत बसते, पण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत माझ्या मनात सारखं तेच विचार, कधी होईल काम, कधी होईल. तर चला आता भांडी तर झालीत घासून आणि आता किचन क्लीन करून घेते आणि नंतर मग कपडेसुद्धा धुवायचे आहेत. कपडे भिजायला घातलेत मी, फक्त आता धुवून टाकते. आणि पाऊससुद्धा सारखा येतो आहे, त्यामुळे सारखी इकडून घरातली कपडे बाहेर आणि बाहेरची घरात असं करावं लागतं. आणि स्टँड मी घेतल्यापासून जरा सोपं झालेलं आहे, कारण रात्रीची मी कपडे स्टँडवर टाकली की फॅनच्या हवेने सुकून जातात आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी धुतलेली कपडे ग्रिलवर टाकता येतात. तर चला आता किचन तर क्लीन करून झालेलं आहे. ज्या कपड्यांनी मी पुसते ना ते कापड मी रोजच्या रोज धुवायला टाकते. जेव्हा आपण कपडे धुतो तेव्हाच मी ते थोड्याशा निरमा टाकून भिजत घालते, म्हणजे जो तेलकटपणा आहे तो निघून जातं. आणि कधी पण असं आपण स्वयंपाकाला घेतल्यानंतर असं चोपाट वगैरे कापड होत नाही, त्यासाठी मी रोजच्या रोज धुवायला टाकते. आणि मी किचन आवरल्यानंतरच कपडे धुते, म्हणजे सगळे काही पुसलेले कपडे वगैरे धुवून निघतात. तर चला आता किचनसुद्धा क्लीन झाले. आता एकदा कोरडं करून घेते, म्हणजेच की चिलटं वगैरे बसणार नाहीत. आणि पावसाळ्यात चिलटांचा खूप त्रास होता आणि हे जरा स्प्रे मारून घेते म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि कुबट वाससुद्धा येत नाही. तर चला आता झालेलं आहे किचन क्लीन करून. व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.